नमस्ते मित्रांनो, काल परवा एक ॲड आलेली होती ती म्हणजे आपेडाची। आपल्याला 1-2 दिवस लेट झालेला आहे व्हिडिओ बनवायला, परंतु लक्षात ठेवा की आपेडा एक चांगली संस्था आहे जी की सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची संस्था आहे। त्याच्यामध्ये BSc ॲग्रिकल्चर असू द्या, त्याच्यानंतर हॉर्टिकल्चर असू द्या, व्हेटरनरी असू द्या, अशा लोकांना जॉब करण्याची संधी आणि त्यातली त्यात जी पोस्ट आहे पा ती असिस्टंट मॅनेजर लेवलची पोस्ट आहे। त्याच्यामुळे चांगल्या पोस्टी जागा थोड्या जरी कमी असल्या तरी पण आपल्याला ही संधी एकदम महत्त्वाची आहे। याचं कारण असं त्यांचं पेमेंट पा, त्याच्यानंतर त्यांचा दर्जा, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर अशी चांगली संधी पा आपेडामध्ये। तर आपण इन डिटेल सगळ्या गोष्टी पाहणार आहोत। याच्यामध्ये पा जी की मिनिस्ट्री असेल आपेडाची सगळ्यांना माहिती आहे, ती मिनिस्ट्री म्हणजे कोणती? कॉमर्स अँड इंडस्ट्री। ही आपली ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री नाही याला, तर ही कॉमर्स आणि इंडस्ट्री ही जी मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची त्याच्या अंडर ही संस्था काम करत असते। आपेडा जे ही आपेडामध्ये असिस्टंट मॅनेजर या पोस्टसाठी आपल्याला ॲप्लाय करायचं पा। ह्या जागा असिस्टंट मॅनेजर या पोस्टसाठी आलेल्या आहेत। तिसरी महत्त्वाची गोष्ट, एज लिमिट काय त्याच्यामध्ये? तर एज लिमिट पा 30 वर्षाचं एज लिमिट आहे ओपन कॅन्डिडेटसाठी। रिलॅक्सेशन त्यांनी खाली दिलेलं आहे, परंतु ओपन जर कॅन्डिडेट असेल तर त्याचं वय किती पाहिजे? तर 30 वर्ष वय पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याला पेमेंट किती असेल? तर पेमेंट पा 35,400 पासून सुरुवात होईल, 1,12,400 एवढं पेमेंट असणार आहे। कारण ग्रुप बी ची ही पोस्ट आहे पा, त्याच्यामुळं पेमेंट या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर अतिशय चांगली अशी पोस्ट आहे पा। जागा कमी आहेत तरी सुद्धा कमी जागेत जास्त चान्स असतात, कारण ॲप्लिकेशनची जी संख्या असते ती थोडीशी कमी आलेली असते पा। तर इथं 5 जागा आहेत। या 5 जागेसाठी 2 अनरिझर्व म्हणजे ओपनसाठी जागा आहेत 2, एक SC साठी, एक OBC साठी आणि एक कोणती EWS साठी। तर असं त्यांनी काय केलेलं आहे, इथं डिवायडेशन केलेलं आहे की त्या जागांचं 5 जागा कशा कशासाठी त्यांनी या सगळ्या गोष्टी दिल्यात। दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी हे पण दिल्यात, जागा इन्क्रीज किंवा डिक्रीज सुद्धा होऊ शकतात भविष्यामध्ये। त्याच्यानंतर याच्यासाठी नेमकी क्वालिफिकेशन काय लागतं? तर क्वालिफिकेशन पा बॅचलर डिग्री लागते ॲग्रिकल्चरमध्ये बॅचलर डिग्री। त्याच्यानंतर हॉर्टिकल्चर सुद्धा चालेल, इथं व्हेटरनरी पण चालेल, फूड प्रोसेसिंग सुद्धा चालेल, फॉरेन ट्रेड चालेल, प्लांटेशन चालेल, मॅनेजमेंट डिग्री चालेल। मॅनेजमेंट डिग्री जर याच्यापैकी कुठल्याही याच्यामध्ये मॅनेजमेंट डिग्री जर समजा तुमच्याकडे असेल तर ती इथं चालले जाईल। कारण याच्यामध्ये जर समजा तुमचं त्यांनी एक्झाम्पल दिलं ॲग्रिकल्चर मॅनेजमेंट, अशी जरी समजा तुमची डिग्री असेल ॲग्रिकल्चरमध्ये मॅनेजमेंट लेवलची जी डिग्री असेल त्यासुद्धा डिग्री याला चालल्या जातील पा। हे होत्या सगळ्या क्वालिफिकेशन। त्याच्यानंतर नंबर ऑफ पोस्ट, पेमेंट किती असेल, त्याच्यासाठी एज किती लागतं आणि पोस्ट कोणती पा। तर या सगळ्या गोष्टी होत्या। त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर पा नेमके अजून काय काय लागते पा, तर याच्यामध्ये त्यांनी खाली पा जनरल कंडिशनमध्ये दिलेलं आहे पा की तुम्हाला जो फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे पा, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। त्याच्यानंतर सगळे काही डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावं लागतील। त्यांच्या जी काही वेबसाईट असेल त्या वेबसाईटवरती अपलोड करावं लागणार तुमचे डॉक्युमेंट्स, सर्टिफिकेट जे असतील, डॉक्युमेंट्स असतील, जेवढं जे काही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्याचे सगळे, किंवा जे एखाद्याला एक्सपिरियन्स असेल त्याचं सुद्धा सर्टिफिकेट तुम्हाला काय करावं त्याच्यावरती अपलोड करावं लागणार त्यांच्या वेबसाईटवरती। पुढे गेल्यानंतर पा ते म्हणजे तुमची क्लोजिंग आणि ही जी डेट असेल, म्हणजे तुमचं जे इसेन्शियल क्वालिफिकेशन वरती दिलेलं आहे, जसं की BSc ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी असतील, हॉर्टिकल्चरचे विद्यार्थी असेल, यांचं जे क्वालिफिकेशन दिलेलं आहे ती शेवटची तारीख खाली सगळ्यात खाली दिलेली पा त्यांनी 7 नोव्हेंबर आहे पा। 7 नोव्हेंबर ही तुमची लास्ट तारीख असणार आहे फॉर्म भरण्याची। या तारखेपर्यंत तुमचं जे काही क्वालिफिकेशन असेल, म्हणजे हॉर्टिकल्चरमधली डिग्री असू द्या, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरमधली डिग्री असू द्या, व्हेटरनरीमधली डिग्री असू द्या, असे जे काही डिग्री लागते त्या पोस्टसाठी त्या सगळ्या डिग्र्या तुमच्या कधी झाल्या पाहिजे? कंप्लीट 7 नोव्हेंबरच्या आतमध्ये किंवा 7 नोव्हेंबरपर्यंत कंप्लीट झालेल्या पाहिजेत, त्याच्या पुढं चालणार नाही। तर हेच त्यांनी दिलेलं आहे। पुढे गेल्यानंतर पा अजून काय, त्याच्यानंतर फीज किती, याच्यासाठी फी किती लागणार आहे फॉर्म भरण्यासाठी? ॲप्लिकेशन फी 300 रुपये पा। ॲप्लिकेशन फी किती आहे? 300 रुपये फी आहे। तर ही कोणासाठी आहे? ही जे काही जनरल कॅटेगरीचे मुलं असतील, त्यातली त्यात मुलं म्हणतो मी, मुली नाही, जे काही जनरल कॅटेगरीचे, OBCचे, EWSचे जे काही विद्यार्थी असतील, मुलं बॉईज जे असतील ते काय त्यांच्यासाठी फी किती असणार आहे? 300 रुपये फी असणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे SC असू द्या, ST असू द्या किंवा PWD म्हणजे हँडिकॅप जे लोक असतील त्यांना कुठल्याही प्रकारची इथं काय फी नाही आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये कुठल्याही फिमेलला, कुठलीही असो फिमेल, ओपन असो, त्याच्यानंतर दुसऱ्या कोणत्याही कॅटेगरीमधले फिमेल जर कॅन्डिडेट असेल त्याला कुठल्याही प्रकारची इथं फी लागणार नाही, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला या जे काय पेपर असेल ते तुम्हाला देता येईल पा। परंतु जे मुलं असतील ओपन कॅटेगरीमधले असतील, ओपन असेल, त्याच्यानंतर OBC असेल,
त्याच्यानंतर EWS असेल, या मुलांना फी किती रुपये, 300 रुपये फी पा, 300 रुपये फी सुद्धा कमी आहे, फी सुद्धा कमी आणि फिमेलला तर फीस नाही. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर पा फी जे काय पेड होईल त्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला त्यांच्या पोर्टलवर सगळ्या गोष्टी पाहायला भेटतील. जोपर्यंत फी तुमची कंप्लीट होत नाही, सगळा सबमिट होत नाही, तोपर्यंत तुमचा फॉर्म कंप्लीट झालेला नसेल. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर पा ते म्हणजे इथं एज रिलॅक्सेशन पा 30 वर्ष, मी आत्ताच सांगितलं की 30 वर्ष इथं वय लागते. फायनल वय किती, 30 वर्षापर्यंत इथं तुम्ही फॉर्म भरू शकतात ओपन कॅटेगरी असेल तर. पण जर समजा तुमची SC ST जर असेल, किती रिलॅक्सेशन आहे तर 5 वर्षाचं इथं रिलॅक्सेशन आहे. म्हणजे 30 आणि 5 35 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. जे काय कॅन्डिडेट 35 वर्षापर्यंत असतील त्यांना इथं फॉर्म भरू शकता SC आणि ST साठी. OBC जर असेल तर 3 वर्षासाठी म्हणजे 33 वर्षापर्यंत इथं फॉर्म भरू शकतात. PWD असेल तर इथं 10 वर्षासाठी रिलॅक्सेशन आहे पा, म्हणजे 10 म्हणजे 30 आणि 10 40 वर्षापर्यंत इथं फॉर्म भरू शकतील. एक सर्व्हिसमॅनला 3 वर्षाचं आहे, डिफेन्स पर्सनल असेल तर त्याला 3 वर्षाचं आहे, आणि जर समजा आपेडामध्येच काम करत असेल त्यातली त्यात रेग्युलर बेसिसवरती त्याने 3 वर्ष काम केलेलं असेल तर त्याला जवळपास 5 वर्षाचं इथं काय रिलॅक्सेशन आहे पा. पुढे गेल्यानंतर त्यांनी हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की कशा प्रकारे SC ST या सगळ्या कुठून सर्टिफिकेट या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत पा. आता पा पेपर कसा असणार आहे, सिंगल पेपर असणार आहे पा, सिंगल पेपर असणार आहे, सिंगल पेपर आहे पा, सिंगल पेपर आहे, एकच पेपर होणार. त्याच्यानंतर तुमचा डायरेक्ट पोस्टिंग होणार आहे पा. याच्यामध्ये जो पेपर असेल तो जवळपास 2.5 तासाचा तो पेपर असणार आहे. टोटल 100 मार्क असतील. टोटल मार्क किती असतील, 100 मार्क असतील. आणि वेळ किती असेल, टाइम असेल 2.5 तास. टाइम किती असेल, 2.5 तास इथं टाइम असेल पा. पुढे गेल्यानंतर पा नेमके कोणते सब्जेक्ट आपल्याला या विषयासाठी, तर सब्जेक्ट पा कोणते सब्जेक्ट आहेत. तर याच्यामध्ये पा जनरल अवेअरनेस इंग्लिश, त्याच्यानंतर रिझनिंग, जनरल अवेअरनेस इंग्लिश त्याच्यानंतर रिझनिंग, हे सगळे सब्जेक्ट ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये असतील. 20 मार्कला 20 क्वेश्चन असतील, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महत्त्वाचं ज्याला वेटेज जास्त आहे ते म्हणजे आपेडा, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह, हे 30 क्वेश्चन असतील 30 मार्कला. सगळे काय ऑब्जेक्टिव्ह असणार पा. याच्यामध्ये जनरल अवेअरनेस इंग्लिश आणि त्याच्यानंतर रिझनिंग हे एकत्र फक्त किती मार्कला, 20 मार्कला, लक्षात ठेवा. आणि मार्क्स किती, टोटल क्वेश्चन किती असणार, 20. परंतु आपेडा जे असेल, आपेडाबद्दलची माहिती असू द्या, त्यांचा जो काही डाटा असेल दरवर्षीचा, या वर्षीचा असू द्या, पाठीमागच्या वर्षीचा असू द्या, जो काही डाटा असेल एक्सपोर्ट झालेला इम्पोर्ट झालेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे विचारल्या जातील पा. तर हे किती मार्कला तुम्हाला, ती ऑब्जेक्टिव्ह टाईप असणारे क्वेश्चन 30 क्वेश्चन असतील 30 मार्कला. त्यांच्या वेबसाईटवरती सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटल्या जातील. त्यांच्या वेबसाईटवरती सारखे आपल्याला व्हिजिट करायची. जो काय आपल्याला पेपरच्या दृष्टीने माहिती इम्पॉर्टंट असेल ते आपल्याला बाजूला काढून शॉर्ट आउट करून नोट डाऊन करून ठेवायची पा. पुढे गेल्यानंतर पा जे की डिग्री लेवलचं जे नॉलेज असेल, म्हणजे हॉर्टिकल्चर असू द्या, त्याच्यानंतर शक्यतो ॲग्रिकल्चर असू द्या, हे जे नॉलेज असेल त्या नॉलेजवरती हे जे काय सब्जेक्ट असतील याच्यामधले जेवढे काय या सब्जेक्टवरती तुम्हाला 30 क्वेश्चन असतील 30 मार्कला. म्हणजे ॲग्रिकल्चरचा जो काय पार्ट असेल ते जवळपास 30 क्वेश्चन 30 मार्कला असणार आहे. त्याच्यानंतर चौथा जो पार्ट आहे, महत्त्वाचा पार्ट आहे, ते म्हणजे एसे रायटिंग आणि प्रिसाइज रायटिंग. प्रिसाइज रायटिंग जे असेल ते 10 मार्क्स असतील प्रत्येकी 10 मार्क्स. म्हणजे ही डिस्क्रिप्टिव्ह टाईप आहे. 2 क्वेश्चन असतील 20 मार्कला, 10 मार्कला 2 क्वेश्चन असतील जे की तुमचे डिस्क्रिप्टिव्ह पा. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्यामध्ये जे काय ऑब्जेक्टिव्ह असतील याच्यामध्ये एक क्वेश्चन असेल, क्वेश्चनमध्ये 4 ऑप्शन असतील. त्या 4 ऑप्शनपैकी तुम्हाला एक टिक मार्क करायचे आणि प्रत्येक क्वेश्चन 1 मार्कला असणार. प्रत्येक क्वेश्चन 1 मार्कला. इथं निगेटिव्ह सिस्टीम आहे का, तर आहे, निगेटिव्ह सिस्टीम आहे. 0.25 निगेटिव्ह सिस्टीम आहे पा, हे लक्षात ठेवा. एक क्वेश्चन चुकला तर 0.25 कमी होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, टाईम आत्ताच सांगितला, जवळपास 2.5 तासाचा इथं टाईम असणार आहे पा. त्याच्यानंतर हा पेपर ऑनलाईन होणार आहे का, तर ऑनलाईन होणार नाही. हा पेपरला तुम्हाला OMR आन्सर शीट दिली जाईल, त्याच्यावरती तुम्हाला टिक मार्क करायचे आणि त्याच्यानंतर जे काय तुमचा पेपर असेल तो पेपर सबमिट करायचा आहे. म्हणजे ऑनलाईन पेपर इथं होणार नाही. ऑनलाईन पेपर नाही, हा पेपर कसा आहे, ऑफलाईन आहे. कारण तुम्हाला OMR ही मार्क्स आन्सर शीट दिली जाईल, त्या आन्सर शीटवरती तुम्हाला टिक करायचं आहे पा. त्याच्यानंतर जे डिस्क्रिप्टिव्ह असेल त्याच्यासाठी एक बुकलेट दिलं जाईल आणि त्याच्यावरती पेनने तुम्हाला तिथं आन्सर लिहायचे पा. जे 2 क्वेश्चन असणार आहे 10 मार्कला, तिथं डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं आहे. तुम्हाला बुकलेट दिलं जाईल, त्याच्यावरती तुम्ही पेनने व्यवस्थित लिहायचं पा. आणि इथं कुठल्याही प्रकारचं बुक्स असू द्या, मटेरियल बाकीचं अलाव केलं जाणार नाही. तर असा पॅटर्न आहे पेपरचा. याच्यामध्ये पा नेमकी कोणत्या
लँग्वेजमधून, कोणत्या लँग्वेजमधून इथं पेपर होणार आहे, तर पहा 2 लँग्वेज असतील, 2 लँग्वेजमधून पेपर होणार, त्याच्यामध्ये हिंदी आणि इंग्लिश असे 2 लँग्वेजमध्ये आपला पेपर होणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणतीही लँग्वेज इथं चूज करू शकतात, हिंदी घेतली तर हिंदीच राहील आणि त्याच्यानंतर इंग्लिश घेतली तर इंग्लिश राहील। पहा याच्यामध्ये जी काय रिटर्न टेस्ट म्हणजे फक्त एवढं डिस्क्रिप्टिव्ह नाही, हे सगळ्या गोष्टी जे काय असतील म्हणजे 4 विषय असेल, याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला म्हणजे हे किती मार्क असतील, 100 मार्क असतील, तर कमीत कमी ओपन कॅटेगरी जर असेल तर त्याला 60% मार्क पडले पाहिजे, 60% मार्क पडले पाहिजेत। आणि जर समजा SC ST कॅटेगरी असेल तर त्यांना 50% मार्क असले पाहिजे, 50% मार्क असले पाहिजेत। पुढे गेल्यानंतर पहा सेंटर कोणतं असतील सर, इथं सेंटरचा थोडा प्रॉब्लेम आहे। ज्याला पेपर द्यायचा आहे, ज्याला इच्छा आहे की मला जॉब मिळालाच पाहिजे, त्यातली त्यात गव्हर्नमेंट बॉडीमध्ये मला जॉब पाहिजे, त्यातल्या त्यात प्रायव्हेटायझेशन कुठलाही धोका नसला पाहिजे, अशा विद्यार्थ्यांना ही एक चांगली संधी आहे। कमी जागा आहेत परंतु चांगली संधी पहा, कमी जागेत फॉर्म कमी येतात आणि सेंटर लांब असल्यामुळे मुलं पेपरला जात नाही, याच्यामुळे ही एक चांगली संधी। सेंटर आपल्या महाराष्ट्रात नाही, कुठे आपल्या जवळ नाही, सेंटर असणार आहे दिल्लीला, सेंटर एकच सेंटर आहे पहा पेपरचं, ते म्हणजे दिल्ली। म्हणजे फक्त 5च जागा आहेत सर, मी दिल्लीला कसं जाऊ, आता डिपेंड करतंय तुमच्यावरती। इथं फोर्स करण्यात अर्थ नाही, ज्याला इच्छा आहे मला जॉब मिळालाच पाहिजे किंवा मला एक चांगला जॉब पाहिजे, एक प्रेस्टिजियस जॉब पाहिजे, अशा पोरांनी इथं अप्लाय केलंच पाहिजे, कारण असे चान्स वारंवार येत नाही। आता पाठीमागं सुद्धा अपेडाची एक ॲड आलती, त्याच्यामध्ये सुद्धा अशाच जागा होत्या पहा, कमी जागा असते त्यांच्या परंतु चान्स खूप जास्त असते कारण फॉर्म कमी येतात पहा। पुढे गेल्यानंतर अजून त्यांनी काय काय गोष्टी दिल्या, तर इथं बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्या म्हणजे नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागेल, जे काय सेमी गव्हर्नमेंटमध्ये जर काम करत असताल तर त्यांना जी NOC म्हणतो आपण, ती NOC तिथं कंपल्सरी लागणार आहे, ती ऑनलाईन पोर्टलवरती त्यांना इथं अपलोड करावं लागणार आहे। पुढे गेल्यानंतर जे काही एज वगैरे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांनी, एज रिलॅक्सेशन वगैरे या सगळ्या गोष्टी। पुढे गेल्यानंतर पहा ते म्हणजे अजून तुम्हाला जे काय फोटोची साईज वगैरे, फॉर्म भरताना फोटोची साईज वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या किती साईज पाहिजे त्याची, या सगळ्या गोष्टी इथं व्यवस्थित दिलेल्या आहेत पहा, ते एकदा बघून घ्यायच्या। दुसरी गोष्ट मध्ये म्हणजे ती कोणती, तर सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे 7 नोव्हेंबर 2023 पर्यंत म्हणजे फॉर्मची जे अप्लाय करण्याची डेट ती स्टार्ट झालेली, फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे, ती 7 नोव्हेंबर 2023 ही लास्ट डेट असेल पहा, 12 वाजेपर्यंत संध्याकाळी, म्हणजे 23 म्हणजे 11:59 पर्यंत तुम्ही रात्रीपर्यंत फॉर्म भरू शकता। शक्यतो ज्याला फॉर्म अप्लाय करायचा असेल त्यांनी 100% हा फॉर्म भरा। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे, लवकरात लवकर आपल्याला फॉर्म भरायचा आहे, कारण नंतर जर वेबसाईट वगैरे या सगळ्या गोष्टी असतील याला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तुम्हाला इथं काय करायचं, आपल्याला लवकर फॉर्म भरून घ्या, ज्याला भरायचं असेल त्याला। दुसरी गोष्ट याची पोस्ट कुठं असेल, तर पोस्ट ऑल ओव्हर इंडिया असेल, हे लक्षात ठेवा, ऑल ओव्हर इंडिया तुमची पोस्टिंग केली जाईल, असं नाही की फक्त महाराष्ट्राचं आहे म्हणून महाराष्ट्रात, तर ऑल ओव्हर इंडिया इथं पोस्ट केली जाईल पहा। पुढं या सगळ्या गोष्टी झाल्या आपल्या ॲडबद्दल। बाकी सगळ्या आपण क्वालिफिकेशन काय पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत। याच्यामध्ये फक्त 1-2-3 गोष्टी लक्षात ठेवा की जे काय आपल्याला महत्त्वाचे जे सब्जेक्ट आहेत पहा, जसं की सगळं ॲग्रिकल्चर आपलं असू द्या, ॲग्रिकल्चरचे जेवढे काही सब्जेक्ट असतील त्याच्याबद्दल 30 क्वेश्चन 30 मार्क आहे पहा। बऱ्यापैकी AFOला आपला अभ्यास झालेला असतोय, त्याच्यामुळं याला जास्त काही हे करणार नाही, फक्त आपल्याला एक्स्ट्रा जे करावं लागेल ॲग्रिकल्चरमध्ये ते म्हणजे अपेडाबद्दलची सगळी माहिती आपल्याला पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, अपेडाचे जे काही काम असेल म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट असू द्या, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अपेडाच्या आपल्याला माहीत असल्या पाहिजेत आणि त्याच तुम्हाला पेपरला जवळपास 30 क्वेश्चन विचारतील, त्याच्यावरती 30 मार्कला आहे, हे समजा तुम्हाला एक्स्ट्रा करावं लागेल। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं एसे आणि त्याच्यानंतर प्रेसिज रायटिंग असेल, हे तुम्हाला व्यवस्थित करा, कारण 2 क्वेश्चन आहे 20 मार्कला, हे क्वेश्चन जर व्यवस्थित केले, सिंगल पेपर आहे, डायरेक्ट तुम्हाला तिथं पोस्टिंग आहे पहा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं डायरेक्ट पोस्टिंग भेटून जाईल। तर या सगळ्या गोष्टी होत्या आपल्या अपेडाबद्दल, जी काय अपेडाची ॲड आली होती त्याच्याबद्दल। याच्यामध्ये फी वगैरे तुम्हाला 300 रुपये फी असणार आहे, कोणाला जे काही मुलं असतील त्यांनाच, फक्त बाकीच्यांना फ्री असणारे फिमेल जे असतील त्या। तर या सगळ्या गोष्टी होत्या आपल्या अपेडाबद्दल। जागा जरी कमी असल्या तरीसुद्धा आपल्याला फॉर्म भरायचा आहे, ज्यांना भरू वाटला त्यांनी 100% फॉर्म भरा, कारण मी वारंवार सांगतोय की ॲप्लिकेशन या जागेसाठी काय होते, कमी येत असते, कारण जागा कमी येत पा, त्याच्यामुळे हा फॉर्म भरा। सेंटर जरी लांब असलं
तरी सुद्धा आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे, कारण अशा संधी येत नाही, कारण ही कधीही प्रायव्हेट होणार नाही. कारण ही बँक जरी समजा आपल्या बँक असतील तर त्याला आपल्याला भीती वाटत असते की प्रायव्हेट होती का नाही होती, परंतु ही जी अपेडाची संस्था आहे ती प्रायव्हेट होणार नाही, कारण ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची संस्था आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी बऱ्यापैकी अप्लाय करा. जरी दिल्ली सेंटर असलं, दिल्लीला जायला काही प्रॉब्लेम नाही आहे, इथून भरपूर ट्रेन आहेत. त्याच्यामुळं शक्यतो अप्लाय करा. अशा छोट्या छोट्या जागेत सिलेक्शन व्हायचे चान्सेस जास्त असतात. तर व्यवस्थित आपल्याला फॉर्म भरायचा आहे, चुका करायचं नाही, कारण चूक जर झाली तर तिथं कसल्याही प्रकारची माफी नाही आहे. त्याच्यामुळे फॉर्म व्यवस्थित भरायचं, स्पेलिंग मिस्टेक करायचे नाही, सगळ्या गोष्टी व्यवस्थित अपलोड करायच्या आहेत आपल्याला त्यांच्या पोर्टलवरती. आणि त्याच्यानंतर पेमेंट झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला मेसेज येईल त्यावेळेस समजायचं आपलं फायनल सबमिट झालेलं आहे फॉर्म. तर या सगळ्या गोष्टी होत्या अपेडाबद्दल. व्यवस्थित अभ्यास करायचा आहे सगळ्यांना. पेपरसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.